सकाळच्या घाईघाईमध्ये भाज्या करणं खूपच जास्त अवघड. रोज सकाळी उठा, भाजी करण्यासाठी भाज्या चिरा किंवा भाजीसाठी लागणारा मसाला बनवा. आज आपण एक अशा प्रकारची भाजी पाहणार आहोत जी भाजी बनवण्यासाठी खूप जास्त कटिंग करण्याची सुद्धा गरज नाही किंवा मसाला बनवण्याची सुद्धा गरज नाही. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट तयार होणारी मसाला भेंडी बनवण्यासाठी येथे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. भेंडी घेताना नेहमी कवळी अशी भेंडी घ्या, म्हणजे तुमची भाजी अजिबात चिकट अशी होत नाही. भेंडी स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर आता आपण ही भेंडी कट करून घेऊ. भेंडी कट करताना सर्वप्रथम आपण भेंडीचे मागचे व पुढचे टोक काढून घेऊ. त्यानंतर आता आपण या भेंडीला मध्यभागी एक कट मारून घेणार आहोत. आता आपली भेंडी कट करून झाली आहे. तुम्ही पाहिलत ना किती सोपं आहे. तर चला मग अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण भेंडी कट करून घेऊ. बघा, सकाळच्या घाईमध्ये 2 मिनिटात आता आपली सगळी भेंडी कट करून झाली. भेंडी कट करून झाल्यानंतर आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये कट करून घेतलेली भेंडी, चवीपुरते मीठ व 1 टीस्पून हळद टाकून घेऊ. हळद व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण ही भेंडी तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण ही सर्व भेंडी तेलामधून काढून घेऊ. सर्व भेंडी तेलामधून काढून झाल्यानंतर आता आपण त्याच तेलामध्ये 1 टीस्पून जिरे टाकून घेऊ. आपले जिरे छान असे फुलल्यानंतर आता आपण या तेलामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता जोपर्यंत आपला कांदा तळत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. येथे मी एका वाटीमध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर, त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेत आहे. सर्व मसाले व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण भेंडी तळताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे, म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपली भाजीसाठी लागणारे मसाले बनवून तयार आहे. आता आपण जोपर्यंत मसाले बनवत होतो तोपर्यंत आपला कांदासुद्धा चांगल्या प्रकारे तळून झाला आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. एक सेकंद आलं लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले सर्व मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत. मसाले टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना 1 ते 2 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ. आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये 1 टमॅटो टाकून घेऊ. येथे मी एकदम लाल असा टमॅटो घेतला आहे. टमॅटोचे पुढचा भाग काढून झाल्यानंतर आता आपण हा टमॅटो किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत. एक संपूर्ण टमॅटो चांगल्या प्रकारे किसून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपल्या या टमॅटोच्या पेस्टला व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटल्यानंतर आता आपण यामध्ये तळून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहोत. भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 ते 3 मिनिटं ही भेंडी मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ.
2 मिनिटांनंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून किचन किंग मसाला टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपल्या या भेंडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. गरमागरम पोळ्यांसोबत ही भेंडी अप्रतिम लागते. सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारी भेंडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.